नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये रिक्षा नेण्यासाठी भीमसैनिक आग्रही होते. वादानंतर पोलिसांनी अखेर या रिक्षा सोडल्या. पोलिसांकडून अटकाव करण्यात आला आणि मग भीमसैनिकांनी रस्ता रोखला. चुनाभट्टीतल्या या आंदोलनामुळे वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली. त्याचं झालं असं की चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ काही भीम अनुयायांनी 4 तास रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आपले प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत आहेत. जय, शेवटी झालं काय? कारण या अगोदर तुम्ही जी माहिती दिली होती त्यानुसार तुर्भेहून आलेले हे अनुयायी होते ज्यांना चैत्यभूमीकडे जायचं होतं. मात्र सायनच्या पुढे पोलीस रिक्षा घेऊन जायला त्यांना परवानगी देत नव्हते. आत्ताची काय परिस्थिती आहे? या रिक्षा मुंबईमध्ये आल्यात की तिथेच थांबवल्यात? नक्कीच आपण जर पाहिलं तर या रिक्षा खरं तर या सायन परिसरातून पुढे पाठवण्यात आल्या आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर गेल्या 4 तासापासून या सर्व भीम अनुयायी आणि पोलिसांमध्ये जे काही खळबळ मचळली, आपण जर पाहिलं इकडे मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचा पाहायला मिळाला. या राड्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीला कुठेतरी सुरळीत करण्यासाठी आता मुंबई पोलिसांकडनं ते सर्व रिक्षा जे होते त्यांना थोडं पुढे खरं तर त्यांना पुढे सुद्धा सायनमध्ये पोलीस जे आहे ते थांबवणार. कारण की सायनच्या पुढे खरं तर रिक्षा हे अलाउड नसल्या कारणाने या सर्व मुंबई पोलिसांकडे रिक्षा अडवण्यात येतात. आपण मी सध्या त्या सायन परिसरात आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. सध्या अजूनही मुंबई पोलिसांकडनं काम जे आहे ते सुरू आहे. रिक्षा ज्या काही येत आहेत त्या रिक्षा ज्या ह्या ठिकाणी सुद्धा अडवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता मुंबई पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात आहे आणि सर्वच रिक्षा असतील किंवा इतर जे गाड्या आहेत सर्वांची जे आहे ते चौकशी करत या सायन मार्गे पुढे दादरला जे ते गाड्या पाठवण्याचं काम सुरू असलेलं पाहिलं. त्याचबरोबर इतर काही ज्या रिक्षा आहेत ज्यांना परवानगी नसेल तर ते रिक्षा सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता पार्किंग या एका ठिकाणी सुविधा ज्या ते पार्किंग करण्याची सुविधा देण्यात आली आणि या ठिकाणी ते पार्किंगमध्ये सुद्धा ते आपण पाहू शकतो निळे झेंडे लावलेले सर्व रिक्षा जे आहेत ते तुर्भेवरून किंवा इतर भागातून जे आहे ते रिक्षांनी हे सर्व अनुयायी जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या ठिकाणी येत होते. मात्र इथे सायनच्या पुढे ही सर्व रिक्षा जे ते रिक्षाला परवानगी नसल्या कारणाने या काही रिक्षा जे आपण पाहू शकतो या ठिकाणी सुद्धा पार्किंग करून काही लोक जे तो हा प्रवास पुढे टॅक्सीने असेल किंवा इतर चालत वगैरे असा प्रवास जो आहे तो करतायत. मात्र सायनच्या या ठिकाणी आपण हा पोलिसांचा फौज फाटा पाहू शकता. या ठिकाणी मुंबई पोलिसांकडनं सर्वच खबरदारी जे ते घेतली जात आहे आणि इथून पुढे सुद्धा जे काही रिक्षा सोडल्या आहेत आणि याचं कारण जे आहे या ठिकाणी झालेली मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोंडी लक्षात घेता गेल्या 4 तासापासून जे आहे सर्वसामान्य असेल किंवा भीमानू या सर्व लोकांमुळे जे तो या ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागलं. या अनुषंगानेच खरं तर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आणि इथून पुढे जे आहे ते काही रिक्षा जाऊ दिल्या. मात्र इथून पुढे आपण जर पाहिलं सायन सर्कल हा परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मुंबई पोलिसांचा अशाच प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे. त्या ठिकाणाहून सुद्धा खबरदारी घेतली जात आहे की इथून पुढे रिक्षा जाणार की नाही. त्यामुळे आता तुर्तास तरी मुंबई पोलिसांकडनं या चुनाभट्टी परिसरातून रिक्षा पुढे जरी पाठवल्या असल्या तरी सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी अजूनही काही रिक्षा अडवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडनं केला जात आहे. तिथून रिक्षा पुढे जाऊ दिल्या नाही पाहिजे. असं आहे की दरवर्षी हजारो अनुयायी येत असतात चैत्यभूमीकडे आणि तुम्ही सांगता हे तुर्भे, कारण रिक्षा घेऊन आलेले अनुयायी हे मुंबई किंवा आजूबाजूच्या MMRDAच्या परिसरातच आले असणार आणि या सगळ्यांना बहुतांशरित्या हा नियम माहीत असतो की सायनच्या पलीकडे रिक्षा जात नाही. हा याच वर्षी घडलेला गोंधळ आहे की या अगोदर सुद्धा असं झालं होतं की यांना माहीत होतं की जाऊ देतात आजच्या दिवशी म्हणून? आपण जर पाहिलं तर या ठिकाणून खरं तर यापूर्वी सुद्धा रिक्षा जे आहे ते येतात अशी प्रतिक्रिया खरं तर सर्वसामान्य ते अनुयायांकडनं देण्यात येत होत्या. मात्र मुंबई पोलिसांकडनं सुद्धा सांगण्यात येत आहे कारण की सायनच्या पुढे जो होता मुंबईचा शहर पडतो आणि मुंबई शहरात खरं तर 3 चाकी वाहनांना परवानगी नाही आहे आणि हे स्पष्ट लिखित आहे आणि त्यामुळे खरं तर इथून परवानगी जी आहे ती दिली जातच नसते. आणि कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून जे काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येत आहोत, खरं तर हे कुठेतरी त्यांच्या मान्यतेने बोलणं जात आहे. मात्र मुंबई पोलिसांकडनं जी माहिती मिळत आहे या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून पुढे रिक्षाला कुठलीही परवानगी नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून आता वडाळा TTचा रोड असेल किंवा इतर रोडचा वापर करून खरं रिक्षांनी पुढे जावं असं त्यांना सूचना ज्या आहेत ते देण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई पोलिसांचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी सुद्धा आता मुंबई पोलिसांचं काम जे आहे ते सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतं. आपल्यासोबत इथे चंद्रकांत हांडोरी सुद्धा आल्या. आपण आज जवळपास 3.5 तास मुंबईकरांना वेटीस ठेवण्यात आलं आणि सर्व भीम अनुयायांना या ठिकाणी त्यांच्या रिक्षा अडवण्यात आल्या. धुमस चक्री पाहायला मिळाली, मोठा गदारोळ या ठिकाणी माजला. कोण जबाबदारी काय म्हणा? आज महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतले लाखो अनुयायी जे वाहन मिळेल त्या वाहनानं जाऊन चैत्यभूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात.
यावर्षीसुद्धा अनेक लोक रिक्षा असेल, टेम्पो असेल, जेवण घेऊन जात असतील, ट्रक असतील, बसेस असतील, या सर्व वाहनातून ही सगळी मंडळी जात असताना या ठिकाणी चुनाभट्टी या जंक्शनवर पोलिसांनी रिक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला. जवळजवळ 1 तास झालं, 1.5 तास झालं. कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. मी स्वतः चैत्यभूमीला असल्यामुळे मला तिकडून यायला थोडासा उशीर झाला, परंतु त्यावेळेस ट्रॅफिक प्रचंड वाढली आणि जवळजवळ घाटकोपरपर्यंत ही ट्रॅफिक गेली. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भीमा अनुयायांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक महिला बेशुद्ध झाली. खरं म्हणजे पोलीस यंत्रणेला एवढं साधं कळायला पाहिजे होतं की एखादा माणूस या ठिकाणी बेशुद्ध पडतोय, ॲम्ब्युलन्स मागवून किंवा कुठलंही वाहन घेऊन त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं ते झालेलं नाही आहे. सालाबादप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्षी भीम अनुयायी 5 डिसेंबर 6 डिसेंबरला जी वाहनं मिळतील त्या वाहनातनं चैत्यभूमीला ते जात असतात. याच वर्षी पोलिसांनी अशा पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं या ठिकाणी लोकांना रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झालेला. आपणाला माहिती आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे काही करायचं ते आमची जनता करायला तयार आहे. मग ती पोलीस यंत्रणा असो, कलेक्टरची यंत्रणा असो, नाही तर कुठलीही यंत्रणा असो, या सगळ्या यंत्रणांना आम्ही फाट्यावर मारून. हा सगळा प्रकार चुनाभट्टीजवळ घडला होता आणि चुनाभट्टीजवळ घडलेल्या या रास्ता रोकोमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना जवळपास 3 ते 3.5 तास हे ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं. चुनाभट्टीपासून घाटकोपरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. शनिवारचा दिवस आहे, अनेक जण वेगवेगळ्या कामांसाठी घरातनं बाहेर पडलेले होते, पण या सगळ्यांना या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडावं लागलं. आणि ही गोष्ट साधी होती की सायंच्या पुढे रिक्षा मुंबईच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. हा नियम मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे ज्या रिक्षा तुम्ही बाहेरून घेऊन आलेला आहात त्या इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथे पार्क करून ठेवा आणि तिथून चैत्यभूमीकडे वेगळ्या वाहनांनी जा, असं मुंबई पोलिसांचं सांगणं होतं, जे नियमानुसार होतं. मात्र आम्हाला रिक्षाच पुढे घेऊन जायचे असा अट्टहास काही भीम अनुयायांनी धरला आणि त्यानंतर या ठिकाणी वादावादी झाली, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अनुयायांनी रास्ता रोको केला आणि त्याचा सगळ्याचा फटका हा सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागला.